जे आज आपल्या घरामध्ये जे गणरायाची मूर्ती बसवलेली आहे आणि त्या गणरायाच्या मूर्तीच्या जो सभोवताली जो देखावा ठेवलेला आहे तो बोंडरवाडी धरण, हे बोंडरवाडी धरण जे देखावा ठेवले त्याचा उद्देश काय? याचा उद्देश असाच की सर्व लोक जे आहेत त्यांना कळावं की आपलं बोंडरवाडी धरण बरेच काळ म्हणजे तयार होण्यासाठी जे थांबलंय, तर ते सगळ्या लोकांपर्यंत याची वाच्यता पोहोचावी की जेणेकरून सगळ्यांना कळावं की बोंडरवाडी धरणाचा जे आम्ही देखावा केला आहे तो या देखाव्यातूनच कळावं की सगळ्यांना धरण जे राहिलं आहे आपलं ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं, याच्यासाठी आम्ही हा देखावा केलेला आहे. आणि आपल्या 54 गावाला पाणी मिळावं एवढीच गणरायाचरणी प्रार्थना करते आणि आपले विजयराव मोकाशी सरांना त्यांचं अर्पण करते. हे बोंडरवाडी धरण व्हावं असं जे स्वप्न होतं ते विजयराव मोकाशी साहेबांचं होतं, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? धरण व्हावंच असं सरांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण व्हावं अशी माझी पण गणरायाचरणी सदिच्छा आहे. हे असं त्यांना असं वाटायचं की हे आपलं धरण व्हावं, 54 गावांना पाणी मिळावं, ते त्यांचं स्वप्न अधूर आहे ते पूर्ण व्हावं एवढंच मला वाटतं. स्वर्गीय विजयराव मोकाशी साहेब जलनायक यांच्या स्वप्नातील बोंडरवाडी धरण हे लवकरात लवकर व्हावं आणि या 54 गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावं, पिण्याचं पाणी मिळावं. या ठिकाणी बोंडरवाडी धरण जर झालं तर या विभागातील लोकांच्या हाताला काम मिळेल, पर्यटनाला चालना मिळेल, शाळा बंद पडत चालेल त्या सुरळीत चालतील. म्हणून मी गणरायाचरणी प्रार्थना करतो, हे गणराया, हे विजयराव मोकाशी साहेब यांचं स्वप्न, आम्हा शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता ह्या शासनाला सुदबुद्धी दे की लवकरात लवकर हे बोंडरवाडी धरण व्हावं, हीच मी गणरायाचरणी प्रार्थना करतो.